2014 साली श्री विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या रूपाने श्रीगोंद्याला पहिला खासदार मिळण्याची संधी आली होती. मात्र नगर जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे ही संधी कशी गेली याची पार्श्वभूमी आज आपण जाणून घेणार आहोत. साल असेल 2009. नामदार श्री बबनराव दादा पाचपुते हे त्यांच्या राजकीय जीवनाच्या उत्कर्षावर होते. म्हणजे ते कॅबिनेट मंत्री होते, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांच्या ते खास मर्जीतील होते. श्रीगोंदा मतदारसंघात त्यांना तेव्हा प्रबळ राजकीय विरोधक सक्रिय नव्हता. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत श्री पाचपुते यांचा शब्द अंतिम असे. 2014ची लोकसभा निवडणूक जवळ येत चालली होती. नगर दक्षिणसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. अशातच श्री विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीच्या उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली. अभ्यासू तरुण, विदेशातील शिक्षण, श्रीगोंद्याला खासदारकीची पहिली संधी, युवा वर्गाला आकर्षित करणारे व्यक्तिमत्व व पित्याचे राजकीय वलय व वजन, हे सारे संदर्भ लक्षात घेता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कामाला लागण्याचे आतून आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली. जागोजागी त्यांनी श्री बबनराव पाचपुते युवा मंचच्या रूपाने मतदार संपर्क अभियान सुरू केले. भेटीगाठी, मेळावे व जनसंपर्क वाढविला. तेव्हा दुष्काळात गुरांच्या छावण्या होत्या, तेथे जाऊन ते मुक्काम करीत, विचारपूस करीत. पिता पालकमंत्री असताना मुलगा खासदार होण्याची संधी श्रीगोंद्याला चालून आली होती. नगर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना हे कसे रुचणार? कारण श्री पाचपुते हे पालकमंत्री असणे हेच अनेक नेत्यांना खटकत होते. त्यात अन्य पक्षातील नेते तर होतेच, खुद्द राष्ट्रवादीतील नेते देखील होते. विरोधक सावध झाले. सामान्य कुटुंबातून आलेल्या श्री पाचपुते यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलेले नेत्रदीपक यश अनेक प्रस्थापित नेत्यांना खुपत होते. या सर्वांनी एकत्रितपणे पाचपुते यांच्या मार्गात काटे पेरण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यांचे पहिले लक्ष होते श्री पाचपुते यांना मंत्रिपदावरून हटवणे. श्री मधुकर पिचड यांना राष्ट्रवादीचे संघटनात्मक पद नको होते. त्याऐवजी त्यांना मंत्रिपद हवे होते. यासाठी त्यांनी पवारसाहेब यांच्याकडे लॉबिंग केली. जिल्ह्यातील काही नेत्यांनी श्री अजित पवार यांचे कान भरले. श्री पाचपुते यांच्या हिरडगाव येथील साखर कारखान्याची आर्थिक नाकेबंदी केली. विरोधकांच्या या कट कारस्थानाला यश येऊन श्री पाचपुते यांचे मंत्रिपद गेले. ते मंत्रिपद श्री पिचड यांना मिळाले. श्री पिचड हे पालकमंत्री झाले. विरोधकांच्या दृष्टीनं हे मोठे यश होते. आता या असंतुष्ट मंडळींनी श्री विक्रमसिंह पाचपुते यांच्या संभाव्य खासदारकीच्या मार्गावर अडथळे उभे करणं सुरू केले. 2014 साली विद्यमान खासदार श्री दिलीप गांधी यांना नगर दक्षिणेत टक्कर देऊ शकणारा नेता राष्ट्रवादीत दिसत नव्हता. त्याला पर्याय म्हणून या असंतुष्ट नेत्यांनी पाथर्डीचे माजी आमदार श्री राजीव राजळे यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला लावला. वरिष्ठ नेत्यांद्वारे नगर दक्षिण लोकसभा उमेदवारीचा शब्द मिळवला. श्री राजळे यांची उमेदवारी कशी अनुकूल आहे हे राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याला पटवून दिले गेले. अशा पद्धतीनं श्री विक्रमसिंह पाचपुते यांची लोकसभेची संभाव्य उमेदवारी डावलली गेली. पुढे भाजपचे खासदार श्री दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे श्री राजीव राजळे अशी लढत झाली. त्यात राजळे यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला. त्याऐवजी श्री पाचपुते हे उमेदवार असते तर निवडणूक चुरशीची झाली असती. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या शेजारील 3 तालुक्यांना आजवर खासदारकीची संधी मिळालेली नाही. त्या आधारे श्रीगोंद्याचे श्री पाचपुते हे उमेदवार म्हणून सरस ठरले असते. केवळ व्यक्तिद्वेषातून पेरलेल्या काट्यांनी श्री विक्रमसिंह पाचपुते यांची वाट बिकट केली. पुढे श्री बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. ते भाजपवासी झाले. 2014ला विरोधकांच्या एकत्रित रणनीतीपुढे पाचपुते यांना आमदारकी गमवावी लागली. या अपयशानं खचून न जाता श्री पाचपुते यांनी 2019 व 2024ला विधानसभेत सलग यश मिळवले व मागील अपयशाचे उट्टे भरून काढले.
लोकसभा उमेदवारीसाठी केलेला गाजावाजा किती महाग पडतो हे लक्षात घेता श्री विक्रमसिंह पाचपुते यांनी 2024च्या त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे वेगळी खेळी केली. विरोधकांना थांगपत्ता लागू न देता शेवटच्या क्षणी आमदारकीची उमेदवारी प्राप्त केली. शिवाय मोठे यश देखील मिळवले. खासदारकीची संधी हुकली असली तरी त्या घडामोडींतून श्री पाचपुते यांना खूप मोठा अनुभव मिळाला. त्यातून बोध घेत त्यांनी 2024ला आमदारकीचे जे डावपेच टाकले त्यानं भले चकित झाले. श्री शरद पवार साहेब यांच्या डावपेचांचा जसा त्यांच्या जवळच्या लोकांना देखील अंदाज येत नाही, त्याप्रमाणे आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते यांच्या रणनीतीबद्दल अदमास लावणं कठीण आहे. अर्थात हा धडा ते 2014च्या लोकसभा उमेदवारीत मिळालेल्या अनुभवातून शिकले असावे असे मानायला वाव आहे. 2 जुलै हा आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते यांचा वाढदिवस. यानिमित्त त्यांना श्रीगोंदा नामाच्या वतीनं अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन राजकीय घटना व सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.